नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गणेश यादव तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. तर आज आपण आहे आपल्या जे जनावर आहेत त्यांच्या चाऱ्यासाठी लावलेल्या मकाच्या प्लॉटमध्ये आहे. तर त्या प्लॉटला आज 20 दिवस पूर्ण झालेले आहेत. तर आता यामध्ये काय झाले तर तण आलेलं आहे, अशा प्रकारे पाहू शकता आपण. तण आले आहे तर ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. पण आता यात एक प्रॉब्लेम असा झाला आहे की आपल्याला हे तण काढण्यासाठी मजूर मिळत नाहीत, म्हणजे खुरपण करण्यासाठी. तर आता तुम्ही म्हणसाल खुरपणाऐवजी फवारून काय घेत नाहीत. तर फवारणी आपण केली असती, पण आपल्या या प्लॉटच्या दुसऱ्या बाजूला आपल्या तिकडे कसं आहे, शेवग्याचा एक प्लॉट आहे. आणि शेवगा हे अतिशय नाजूक पीक असल्यामुळं त्याला कुठल्याही प्रकारचं जर तणनाशक मारलं तर त्याचा साईड इफेक्ट होतो. त्याच्यामुळं आपण खुरपण करून घेणार. तर त्यासाठी आपण एक लहानसं जुगाड बनवून आणले, ते आता आपण पाहूया. तर यात आपण पाहू शकता. तर हे आपल्याकडं काय होतं, एक जो करवत होता आपल्याकडे, शेवगा छाटणीचा करवत होता बरं का. त्याचं एक पाणी घेतलेलं आहे, 2 बार आहेत ते अशा प्रकारे पिळून घेतलेत. व एक जे पाईप होतो गोल पाईप 20 mm किंवा 25 mm पाईप आहे, तो अशा प्रकारे आपण गावातून नाही का म्हणजे वेल्डिंगवाले कोण ते असं जोडून आणलेलं आहे. त्याच्यासोबत आपण त्याला जे बांबूचा दांडा म्हणा किंवा एक सरळ लाकूड लावलं की तयार होते. आता ते कशा प्रकारे जोडायचं तुम्हाला मी दाखवतो. आता ते व्हिडिओमध्ये बघू शकता आपण, ते अशा रीतीने फिट करून घेतलेलं आहे. आता ते कसं काम करतं आहे ते मी तुम्हाला ओढून दाखवतो. तर व्हिडिओमध्ये आपण बघू शकता की कशा पद्धतीनं ते जे खुरपणी आहे केली जाते. अशा पद्धतीने केल्यास आपलं जे पीक आहे त्यातील पूर्णतः तण जे आहे ते निघून जातं. आता हे जुगाड तुम्ही ऊस, गहू, मका, ज्वारी, उडीद, सोयाबीन ह्या प्रत्येक पिकामध्ये वापरू शकता. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.